पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत। आज 99 क्रमांकाचा अभंग घ्यायचा आहे। अभंग असा आहे, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग। 4 चरणाचा अभंग आहे। अभंगात देवादेवाबद्दलचा जो भेद असतो तो भेद देवामध्ये नसून देवाच्या भक्तांनी केलेला आहे। भक्त भक्ती करत असताना आपल्या आपल्या देवतेचा अहंकार धरतात आणि त्या अहंकारातून आपला देव कसा श्रेष्ठ आहे असं सारखं म्हणून दाखवतात किंवा दुसऱ्याला हिणवतात। आता इथं कोणाबद्दल चाललेलं आहे तर भेद असा आहे की हरी म्हणजे वैष्णव, जे वैष्णव आहेत ते वैष्णव हरीचं गुणगान गातात आणि त्याचबरोबर हराला नावं ठेवतात। हर म्हणजे शंकर किंवा महादेव। आता हे महादेवाचे जे असतात ते शैव, मग शैव आणि वैष्णव या दोघांनी एकमेकाच्या विरुद्ध आणि आपल्या देवतेचं बद्दलचं महत्त्व सांगायचं आणि दुसऱ्या देवतेला हीन ठरवायचं, असं नेहमी होऊ लागलं। आणि तुकोबाच्या काळात तर त्यांच्यासमोर ते दिसून येऊ लागलं। त्यामुळं असा काही अभंग देऊन त्यांना या सगळ्या भेदभावानं पाहणारा भक्तांना उपदेश करावा लागला। हरिहरा भेद, हरी आणि हर या दोघांमध्ये भेद नाही। आता तिथं काय, नाही करू नये वाद, नाही नका करू वाद असं काही ठिकाणी पाठभेद आहेत। इथं मात्र नाही करू नये वाद, हरिहरा भेद नाही, हा काय झाला, पहिला अन्वय झाला। आता नका करू वाद किंवा करू नये वाद हे सांगत असताना वाद घालणारे जे आहेत त्यांनाच समजून सांगितलं की कशासाठी हा वाद आहे तुमचा, तुम्हाला माहीत नाही हरी काय हर काय, हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही एकच आहेत, यांच्यामध्ये काही फरक नाही। कारण हे दोघं एकाच देवतेचे भक्त आहेत। कोणत्या, तर हे ह्याचा आणि ते त्याचे। हरीचा भक्त, हरी हा हराचा भक्त आहे आणि हर हा हरीचा भक्त आहे। एक एकाचे हृदयी, कशासाठी, तर हरी हराला आपले गुरुत्व देतात आणि तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, तुम्ही माझे श्रीगुरू आहात असं कोण म्हणतं, हरी म्हणतं हराला। आणि हरही म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुम्ही माझे गुरु आहेत। आता हे जर एकमेकाला गुरु समजतात तर गुरु आणि शिष्य या दोघांचं प्रेमाचं नातं असतं, तिथं तर भेद नाही। एक एकाचे हृदयी म्हणजे जो कोणी भक्त आहे, शिष्य आहे, त्याच्या अंतःकरणात श्रीगुरूची प्रतिमा, श्रीगुरूचा भाव, श्रीगुरूचं प्रेम। आणि दुसऱ्याच्या ठिकाणी ह्याच प्रकारे मग त्याच्याकरता एक एकाचे हृदयी, याच्या त्याच्या हृदयात दुसरं काही नाही। मग यानं आपल्या गुरुला साठवले, त्याने आपल्या गुरुला साठवले, हे सगळं दोघं जर एकच आहेत तर तुम्ही वाद का घालता। बरं, त्याला अजून उदाहरण दिलं की गोडी साखरेच्या ठाई, साखर आणि गोडी हे दोन वेगळं कुठं निघाल। साखर गोड आहे असं आपण म्हणतो, पण गोड आणि साखर हे शब्द जरी दोन असले
तरी साखरेतून गोडी बाजूला निघाली, गोडीतनं साखर बाजूला निघाली असं कधी होत नाही. कारण दोघं एकरूप आहेत. एकरूपतेमुळंच आहे. साखरेत गोडी नसली तर त्याला कोणी साखरच म्हणायची नाही. आणि अगदी काहीच नाही गोडी द्या म्हटलं तर गोडी कशात मिळायची नाही. ती साखरेत तरी असेल, गुळात तरी असेल, मधात तरी असेल. म्हणजे गोडीसाठी गोडी पदार्थ जे असतात त्यातच ती गोडी असते. गोडी स्वतंत्र कशात मिळायची नाही. त्याप्रमाणे गोडी आणि साखर जसं एकच आहे तसं हरी आणि हर हे दोघं एकच आहेत. भेदकासी नाड एक वेलांटीच आड, तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. कोण भेदक आहेत? हे भेदज्ञानाने पाहणारे, की ज्यानं आमचा हरी म्हटलं आणि ज्याने आमचा हरय म्हटलं, हे जे काय आहेत हे भेदक आहेत. हे काय करतात तर भेद मांडणारे आहेत आणि भेद सांगणारे आहेत. याने नुसता भेद अंतःकरणात ठेवला नाही तर दुसऱ्यालाही सांगितला. आता त्यांच्या भेदामुळं त्यांना काय झालं तर ही जी काय अभेद भक्ती ती काय प्राप्त झाली नाही. भेदयुक्त भक्ती अज्ञानाचंच अंग असते. त्यामुळे ह्यांच्या ठिकाणचं अज्ञान जर नाहीसं झालं नाही तर भगवंताची भेट तरी कशी होणार. शैवपंथीय जे आहेत त्यांनासुद्धा हर भेटणं कठीण आहे, कारण भेदच राहिला आहे. आणि जे वैष्णव आहेत त्यांना तरी हरी कसा भेटल, भेद गेलाच पाहिजे. त्यामुळं त्याला सांगितलं ना हे जे काय आहेत भेदकासी नाड. नाड म्हणजे अडचण. याला हे काय झाली, अडचण होऊन बसली. आता इथं जर तपासायला गेलं तर हरी आणि हर काय बरं ह्याच्यात तर सांगतात एक वेलांटीच आड. हरीला वेलांटी, हरला वेलांटी नाही. मग एका वेलांटीसाठी तुम्ही दोघाला वेगवेगळं समजलं का? हरीची जर वेलांटी काढून टाकली तर हा सुद्धा हर, तो सुद्धा हर, दोघंही हरच झाले. आता जर वेलांटीच तुम्हाला पाहिजे असेल तर दोन नावं तुम्हाला वेगळी दिसतील. मग ही वेलांटी तुम्हाला अडचणीला येत असेल तर मग कशाला त्या वेलांटीकडे लक्ष देता. पुन्हा समजून दिलं. उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. आता जसा एखादा मनुष्य असतो त्याला डावी बाजू असते त्याला डावं अंग म्हणतात, उजवी बाजू असते त्याला उजवं अंग म्हणतात. मग हे नावं झाली दोन, पण माणसं दोन आहेत काय? एकाच माणसाला डावा आणि उजवा अंग आहे. आणि तो माणूस जितकं उजव्या अंगावर प्रेम करतो तितकं डाव्या अंगावर प्रेम करतो. असं काही नाही की मला हे अंग आवडतच नाही, मी ह्या अंगाकडं कधी बघणारच नाही, असं कधीच नाही. जितकं उजवा अंग तितकंच डावा अंग, म्हणजे दोन्ही अंग त्याला प्रिय आहेत. हे जरी आपल्याला बोलण्याकरता भाग पडले तर तसे भाग नाहीत. तुका म्हणे एकच अंग. तसं पाहायला गेलं तर हे उजवं काय आणि डावं काय, अंग एकच आहे. काही सोयीकरता ही नावं दिलेली आहेत. पुढचा अभंग पाहायचा आहे. अभंग क्रमांक 100. वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. शीर सर्वांगाप्रमाण यथाविधी कर चरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करावे. पट्ट पुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परिनीच. सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी. आता हा अभंग 6 चरणाचा असून चौकडीचा आहे. हा अभंग तुकोबराय आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा जो काही भाग असतो ते समजून देतात. काय समजून दिलं आहे तुकोबाने ह्या अभंगात तर प्रथा कशी असते त्या प्रथेप्रमाणे वागावं. प्रथेत श्रेष्ठत्व कोणाला आहे
हाच भाग सगळा समजून घेत जावा. आता या पूर्ण अभंगामध्ये कोण महत्त्वाचा ठरतो, मग त्याच्या ठिकाणी कसं श्रेष्ठत्व आलं, हे सगळं समजून द्यायचं आहे. अभंगाची सुरुवात अशी केली की वक्ता आधी मान. वक्ता कोणाला म्हणतात, तर जो व्यासपीठावर बसलेला आहे आणि व्यासपीठावर बसून जे काही असेल, ग्रंथ वाचन, ग्रंथ सांगणं, ग्रंथ निरूपण किंवा प्रवचन, कीर्तन, ह्यातलं काही जे सांगणारा असेल तो वक्ता आहे. तो बोलत असतो आणि व्यासपीठासमोर सगळे जे बसलेले असतात त्याला म्हणायचं श्रोता. मग वक्ता जो असतो तो व्यासपीठावर आहे. म्हणजे त्याचं स्वरूप कोण आहे, तर व्यासपीठ ह्या शब्दाचाच अर्थ असा की व्यासाचं आसन. व्यासाचं आसन म्हणजे व्यासपीठ. मग हा वक्ता म्हणजे व्यासा समान आहे, तो व्यासच आहे. कारण व्यास जसं सर्व ग्रंथात बोलत राहतात, सर्व ग्रंथ समजून देतात. सगळे काही ग्रंथ आत्तापर्यंत प्रचलित आहेत ते सगळे व्यासानीच लिहिलेले आहेत. त्यामुळं व्यासाचं स्थान आहे ते. आणि त्या आसनावर बसून हा बोलत असल्यामुळे वक्ता जो आहे त्याच्या ठिकाणी काय झालं की सगळ्याच्या अगोदर त्याला मान आला. आरंभी म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ, सगळ्यात मान कोणाचा असेल तर तो वक्त्याचा. कशामुळं, तो वक्ता जो आहे तो कोण आहे, तर व्यासा समान आहे. आता त्याला काय करायचं आहे, तर त्याचा सत्कार करायचा. कसा, तर गंध, अक्षता, हार, फुलं त्याला घालायची आणि त्याचं पूजन करायचं. म्हणजे बसला की सुरुवातीला त्याला गंध लावायचं, गळ्यामध्ये हार घालायचा, अक्षत त्याच्या ठिकाणी ठेवायची आणि मग जे काय असेल ते पूजा करायची, त्यांना नमस्कार करायचा. हा सगळा मान कोणाचा आहे, वक्त्याचा. आता असं सांगितले की श्रोते आहेत आणि कदाचित श्रोत्यामध्ये एखादा संन्यासी बसला असेल किंवा एखादा श्रेष्ठ कोणीतरी बसला असेल, पण याला मान नाही. हा श्रोत्यात बसला आहे. विद्वान असेल, काही अजून कोण संन्यासी असेल, पण तो श्रोता आहे. खरा मान कोणाला मिळणार, आता वक्त्यालाच मिळणार. आणि श्रोत्याला तो मान नाही. श्रोता यती झाला जाण. यती म्हणजे संन्यासी जरी असला तरी त्या नाही उचित, त्याला काही नाही. म्हणजे कुणाला जर वाटलं की आता हे फार खाली श्रेष्ठ बसलेत, अगोदर ह्यांना गंध फुलं हार घालून मग तिकडं जाऊ, त्यांना अगोदर, आणि मग तुम्हाला दुसरं स्थान तिथं असेल. याच्याकरता सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, तर वक्ता आहे. आता असं का बरं, तर ही प्रथा आहे. ह्या प्रथेप्रमाणे काय करावं लागतं. तेव्हा आता काय आहे की त्या प्रथेप्रमाणे जो वागतो तो त्यांनी प्रथा पाळली असं होतं. आता त्याच्यासाठी काय की जे काही असेल, जिथं जिथं स्थान असेल तिथं तिथं हेच आहे सगळं. म्हणून मग आता दुसरं सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये सांगतात शिर सर्वांगाप्रमाण. सगळ्या अंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं शरीरातला अवयव असेल तर आपल्या मानेपासून वर असलेलं डोकं, त्याला शिर म्हणतात. शिर हे काय सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्याला समजा एखाद्या माणसाला सगळं चांगलं आहे, त्याचं शरीर दष्टपुष्ट आहे सगळे, आणि वर डोकंच नाही, मानेपासनं काहीच नाही, तर त्याला अपशकुन म्हणतात. असलं समोर येऊन ये सुद्धा असं असतं. आता त्याच्याकरता काय आहे की त्यांनी दाखवलं की संपूर्ण शरीरामध्ये श्रेष्ठ ठिकाण कोणतं, तर ते त्याच्या डोकं किंवा शिर आहे. यथाविधी करचरण. आता त्याला एकदम पहिल्यांदा मान दिला, मग तुम्ही हाताला द्या, मग पायाला द्या, ते नंतर. अगोदर सगळ्यात काय आहे, गंध लावायचं झालं तर मनुष्य कुठं लावतो, कपाळीच लावतो. मग तिथून तुम्हाला त्यांच्या हाताला धरून नमस्कार किंवा हस्तोंदोलन करायचं असलं तर तसं करा. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवाय. नंतर अगोदर त्यांचे काय आहे की पूजा करा. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, तर वरचं शिर आहे आणि त्यानंतर हात आणि पाय आहेत. धर्माचे पाळणं सकळी सत्य करावे. तेव्हा हा धर्म आहे. या धर्माप्रमाणे सगळ्यांनी, सकळी याचा अर्थ सर्वांनी, आणि असंच जे काय असे शिष्टाचार तो पाळला पाहिजे.
तो प्रामाणिकपणे पाळावा. म्हणजे मग आता इथं काय आलं, ह्या संपूर्ण अभंगामध्ये शिष्टाचार शिकवतात. कसा असतो शिष्टाचार पहा. पुढच्या चरणात सांगितलं, पट्ट पुत्र सांभाळी. पट्ट म्हणजे काय, सिंहासन. असा शब्द आहे की पट्टाभिषेक. पट्टाभिषेक म्हणजे काय, सिंहासनावर बसून त्याचा केलेला राज्याभिषेक. तर जो आता सिंहासनारूढ आहे, सिंहासनावर बसलेला आहे आणि तो उगीच नाही, त्याला अधिकारी तो तिथं बसण्याचा, आणि तो तिथं बसला आहे. पण झालं कसं, खाली बसला आहे ते त्याचे वडील, म्हणजे मग पिता त्याची आज्ञा पाळी. असं जरी असलं तर तो सिंहासनावर बसला आहे, तो जे सांगेल तेच. मग वडील जरी खाली बसले असले तर त्यांनी सांगितलेली आज्ञा ह्याला पाळावं लागेल. हे पुष्कळ वडील आहेत आणि हे सांगतील त्याला, आणि मग त्याने ऐकावं असं नाही. त्यांनीच सांगायचं आणि त्यांची आज्ञा पित्यानं पाळायची. पित्यासारखे अजून श्रेष्ठ कोणी जरी असले त्यांनीसुद्धा त्याचीच आज्ञा पाळली पाहिजे. कारण तो कोण आहे, सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यातला प्रमुख अधिकारी आहे. प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. याप्रमाणे आता जसं वर शिष्टाचार सांगितला तसंच असं हे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मान्यतेला प्राप्त असल्यामुळं सर्वांनीच ही मर्यादा पाळावी. मग कुणी एकाने पाळली आणि कुणी नाही पाळलं असं नाही. त्या सभेत हे सिंहासन आरूढ असले तर खालची सगळी सभा त्यांच्या आज्ञा पाळणारेच असतात. वरासनी पाषाण. आता त्याच्या पुढचं चरण सांगतात. वरासनी म्हणजे कुठं, सर्वश्रेष्ठ आसनावर काय केलेलं आहे, तर पाषाण मूर्ती. म्हणजे ती मूर्तीच आहे, पण कशापासून घडवली, पाषाणापासून घडवली. दिसायला सरळ दिसते आपल्याला, ती काळी कुळकुळीत आहे. कुठला तरी काय आहे की महत्त्वाच्या ठिकाणचा दगड आणून तिची घडाई केलेली, नर्मदेचा असेल, गंडकीचा असेल. पण बनवताना मूर्ती कशाची बनली, पाषाणाचीच आहे. पण एकदा मूर्ती तयार झाली आणि तिथल्या सिंहासनावर स्थापित झाली की त्याला देवत्व आलं. मग अशी जी मूर्ती आहे ती कशाची बनली ह्याला काही महत्त्व नाही, असताना तो पाषाणाची सुद्धा आहे. तो न मानावा सामान्य. आता तिथं त्याला कोणी काय साधा दगड तर आहे असं कधीच म्हणू नये. कसंही असू द्या. आता काही ठिकाणी घडलेल्या मूर्ती असतात, घडवून ती मूर्ती तिथं बसवलेली असते. सगळं त्याचं काय आहे, वरचं मस्तक काढले, डोळे काढलेत, नाक आहे, सगळं काही जसं न तसं आहे. आणि काही ठिकाणी काहीच नसतं, नुसतंच आपलं काय आहे की उगीचे उभा दगड ठेवलेला आहे. जाडजूड असेल, पसरट असेल, कसाही असेल, पण त्या तांदळ्याला, त्याला तांदळा म्हणतात, त्यालासुद्धा देवत्वच आहे. त्याला आकार कशाचा आहे कशाचा नाही माहीत नाही, पण पूर्वकाळापासून तिथं देवत्व आलं की त्याचं नाव देवच झालं. आणि तो जो काही त्या ठिकाणी, त्याला कधी सामान्य म्हणू नये, हलक्या प्रतीचा म्हणू नये. एर उपकरणे सोनियाची परिनीच. आता त्याच्या पुढं जेवढी भांडीत, समई असेल, पूजेचं ताट असेल, पळी असेल, पंचपात्र म्हणजे फुलपात्र असेल, किंवा त्याच्या गळ्यात घातलेल्या माळा असतील त्या देवतेच्या, ह्या खूप सोन्याच्या आहेत. पण त्या देवतेपुढे ह्याला हलकेपणाच आहे. सोन्याचं जरी असलं तरी ते देवाची भांडीत, देव वेगळाच. देवासाठी असलेली भांडीत ती सोन्याची असली तरी महत्त्वाची नाहीत. महत्त्व कशाला आहे, देवालाच आहे. पुढच्या चरणात सांगतात, सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला हीन. आता 2 चरणात हे सांगितलं, म्हणजे चरणाचे 2 तुकडे त्यात. एक काय केलं आहे की पैंजण बनवला आहे तो सोन्याचा आणि घातला. आता पैंजण कुठं घालत असतात, तर पायात. पायात घालण्याचा जो अलंकार आहे ते पैंजण आहे. आणि त्याच देवतेला, म्हणजे आता दुसऱ्या देवतेबद्दल चाललं आहे, त्या देवतेला जो मुकुट केला आहे तो मात्र सामान्य धातूचा आहे, तो काही सोन्याचा नाही. आता असं करणं म्हणजे चुकलं. असं कधीच करू नये. सोन्याचा मुकुट असावा आणि पायातलं पैंजण दुसऱ्या कशाचंही असावं. तुम्ही सोन्याचं पैंजण जरी केलं
आणि मुकुट जर हलक्या प्रतीचं केला तर चुकलं, कारण जो अलंकार जिथं असतो तोच तिथं असावा लागतो आणि त्याचा त्याचा मान आहे. ह्या सोन्याचा अलंकार मस्तकावरच पाहिजे, मुकुट सोन्याचा असला पाहिजे आणि पैंजण चांदीचं असलं तरी चालेल, सोन्याचं केलं तरी हरकत नाही, पण पहिला मुकुट हा कसा आहे, सोन्याचाच पाहिजे. तो जर हलक्या धातूचा केला तर जयाचे कारण तया ठाई अलंकार, चुकले. कारण जो जो अलंकार जिथं धारण करायचा असतो तिथंच आहे आणि त्या अलंकाराचं तिथलं श्रेष्ठत्व आहे. मग तुम्ही श्रेष्ठ जाग्याच्या अलंकाराला असा हीन धातूचा का केला? तसं करायला नको होतं. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचा जो काय असणारा तिथला श्रेष्ठाचार आहे तो पाळला नाही, चुकीचं केलेलं आहे. पुढच्या चरणात सांगतात, सेवका स्वामीसाठी मान. आता जो कोणी सेवक असतो तो त्यांच्या मालकाबरोबर जातो. स्वामी याचा अर्थ मालक. आता मालकाबरोबर त्यांनी काय करायचं की काय जे असेल ते करायचं. मग एक वेळ मालकाला भेटायचं असलं तर अगोदर सेवकाकडे जायचं, आम्हाला मालकाला भेटायचं आहे, मालक भेटतील का? तो म्हणला आता नाही, आता त्यांची जेवण्याची वेळ आहे, आता नाही, तुम्ही या. पुढं म्हणले नाही आता झोपलेत ते, तुम्ही परत या. म्हणजे भेटू द्यायचं का न द्यायचं हे कोणाच्या हातात आहे? सेवकाच्या हातात आहे. आणि त्यामुळं तो सगळं मालकाचं, कुठला विश्रांतीचा वेळ आहे, कुठला जेवणाचा वेळ आहे, कधी त्यांना कोणी येऊन भेटलं पाहिजे, हे सगळं तो ठरवतो. आता हे सगळं असल्यामुळं त्याला महत्त्व आलं ना. मग ह्या सेवकाला महत्त्व कोणामुळे आहे? खरं मालकामुळंच आहे. तो मालकाचा सेवक आहे, मालकामुळंच आहे. आणि तिथून जे जे काय असेल त्याचे नाम त्याचे धन. आता जे जे काही त्या स्वामीचं नाव असेल, स्वामीचं जे काही घरदार असेल ते सगळं ह्याचंच. आता ह्याला काही वेगळं घर नाही, काय नाही, काय नाही. आणि काही आणायचं ठेवायचं म्हणलं तर तिथलंच धन घ्यायचं. म्हणजे नावही त्यांचंच, धनही त्यांचंच. मग हा काय झाला, इतका स्वामीचा सेवक, इतकं त्यांच्या जवळचा झाला की सगळं काही त्याला आहे. तुका म्हणे जाण तुम्ही यथार्थी. आता जसं हे असतं तसं जे जे काय असेल ते तुम्ही जे काय असेल ते संताजवळ आपला जर काय उचित भाग काय आहे, अनुचित भाग काय आहे हे लक्षात घ्यावं. यथार्थी म्हणजे आत्तापर्यंत काय काय श्रेष्ठाचार आपल्याला सांगितले हे सगळे जसं आलं. आता काही ठिकाणी कसं असतं की प्रवचन असो, कुठलं काय अजून व्यासपीठावरचं कोणताही कार्यक्रम असला तर श्रोत्याने आधी येऊन बसायचं असतं आणि मग जे काही वक्ते त्यांनी यायचं आणि वक्ता आला व्यासपीठावर की सगळ्या श्रोत्यांनी उभं राहायचं असतं. उभा राहून त्यांना ते बसले खाली म्हणजे मग सगळ्यांनी बसायचं. हा श्रेष्ठाचार आहे. म्हणजे इतकं सगळं काय आहे की तुम्ही पाळलं पाहिजे. मग हे कोणासाठी असतं तर संतांना तसंच आहे. संताच्या आसनाला आसन, मांडीला मांडी घालून बसायचं नाही, त्यांच्या मांडीला टेकून नाही, त्यांच्यापासून अंतरात त्यांच्या आसनावर बसायचं नाही. ते जर उंच आसनावर बसलं तर त्याच्यापेक्षा उंच आसनावर आपण बसायचं नाही. आपण काय करायचं, त्याच्यापेक्षा खालच्या आसनावर बसायचं. हे सगळे श्रेष्ठाचार आहेत. आणि या अभंगात तुकोबरायाला हेच सगळं समजून द्यायचं आहे, म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून दिलेल्या आहेत. आता पुढचा अभंग आपण पाहू. अभंग क्रमांक 101. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण, नेवोनिया घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाय चुकवोनी. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाण, ठकावे हे जन तैसे नहो. आता एकंदरीत काय आहे की काही माणसाचे स्वभाव कसे असतात ते सांगायचं आहे. मनुष्य कसा आहे तर अंगी काहीच नाही पण निष्कारण बडाई मारणारा मात्र असतो. काही करता येत नाही, काही केलं नाही आणि काही त्याच्याकडं नाही, पण हा काय करतो, निष्कारण बडाई मारतो. मी कसा मोठा आहे, माझ्या ठिकाणी काय मोठेपण आहे हे सतत सगळीकडं सांगतो. आता ह्याच्या ठिकाणी कोणती कर्तृत्वाची बाजू आत्तापर्यंत झाली नाही.
कोणतंही त्याने काय आत्तापर्यंत कामगिरी केलेली नाही. कारण का, त्याचं चित्र कोणतं दिसून येतं आहे, तर घरी बायका मुलं उपवासीत, त्यांच्या घरात अन्नाचा कण नाही, त्यांना खायलाच नाही काही. आणि हा बाहेर मात्र मी कसा आहे, माझ्याशिवाय काही कुठलं पान हालत नाही, मी सगळीकडं आहे, माझं सगळं काय आहे की श्रेष्ठ कर्म आहे, असं सगळ्याला सांगतो. आता घरातल्या माणसांना तो उपाशी ठेवतो आणि बाहेर असा बोलतो. बरं, मग आता हे इतकं जे बोलतो आहे, जर कोणी जरी म्हणलं, अरे म्हणले तुम्ही जर एवढं श्रेष्ठ आहे, इतकं तुमचं घरात चांगलं आहे, चला बरं तुमच्या घरी जाऊ. दुसऱ्या चरणात सांगतात, नेवोनिया घरा दाखवावे काय. आता दुसऱ्याला चला, कोणी बळच म्हणलं आम्हाला यायचं आहे तुझ्या घरी, हे कशाला नेतो आहे. त्याला माहिती की आपल्या घरात काहीच नाही, आपल्या घरात आपलीच बायका मुलं उपाशी आहेत, आणि ह्यांना नेऊन काय. आणि हे तिथे गेले तर ह्यांचा आदर सत्कार कसा करायचा. बरं, हे गेल्यावर हे जर म्हणायला लागले, बघा हो आमचं काही बघत नाहीत काय नाही, तर मग काय. मग असं जर झालंच, एखादा म्हणला नाही तुझ्या घरी यायचंच आहे बघायला आम्हाला, काय बघू, तर काय होतं पुढं, काळ तोंडा जाय चुकोनी. हा काय करतो, तोंड चुकवून जातो. आता ह्याच्याजवळ कोणतंच काही नाही म्हणून त्याला अशी एक पदवी दिली की तो कसा आहे की काळ तोंड आहे. काळ तोंड याचा अर्थ काय की शरमतो, लाज वाटती, काय करावं, आपल्या घरी नेऊन कसं ह्यांना दाखवावं. म्हणून घराकडं माणसं निघाली की हा निघून जातो कुठंतरी, घरात जायचंच नाही, ह्यांच्या भेटी घ्यायच्या नाहीत, तोंड चुकून दुसरीकडं निघून जातो. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर जे जे काही आहे चांगलं निश्चित असं जे काही असतं ते, एखाद्याच्या घरात काही नसलं तरी काही नाही बाबा, आम्ही गरीब आहेत, आम्हाला काय असतं नसतं, एखाद्या वेळेस उपाससुद्धा काढावे लागतात, असं सांगितलं तरी काही बिघडत नाही. घरात काही नाही ना आपण फार मोठेत असं दाखवण्यापेक्षा जे असेल ते आपलं सांगावं. ठकावे हे जन तैसे नव्हे, आणि उगाचच लोकाला फसवायचं. आता हे जे काही तुकोबाराय बोलतात ना, हे पूर्वकाळी फारच होतं. एखादं घर आहे आणि जर एखादं मुलीचा बाप आला की तुमच्या घरी आम्हाला मुलगी द्यायची, पण तुमचं सगळं काय असेल ते जमीन जुमला दाखवा. मग ह्याने न्यायचं त्या माणसाला आणि सांगायचं ही सगळी लांब दिसती नाही, ही जमीन माझीच, आता कुणाची तरी दुसऱ्याचीच, ह्यानी सांगायचं. आणि शेजारून चाललेल्या माणसाला माहीत असतं ह्याच्या घरी सोयरीक आलेली, कशाला आपण मध्ये बोलायचं. मग जरी एखाद्याने ही जमीन ह्यांचीच आहे ह्यांचीच आहे, म्हणजे त्यांनी त्याला साथीदार द्यायचं. कशासाठी, उगं मोठेपणा. आता जेव्हा मुलगी प्रत्यक्ष नांदायला येईल तेव्हा म्हणेल काही नाही, कसलं दिलं घरी. मग हे म्हणतात ठकावे हे जन तैसे नव्हे. कशाला फसवलं लोकाला. आमच्या घरी काही नाही बाबा, आम्ही कसं तरी जीवन जगतोय, ह्याच्यात तुम्हाला द्यायची असली तर अशी परिस्थिती आमची, असं स्पष्ट बोलावं. त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त बोलून लोकाला फसवू नये, लोकाला फसवणं हे योग्य नाही. आता हे जे काही आहे हे तुकोबारायानं स्पष्टतेने सांगितलं की लोकाला फसवायचं काम करू नका. मग आता त्याच्याकरता दाखवून दिलं की घरात तर काही नाही, पण बाहेर तर काय आहे, मी खूप मोठेपणात वाढलेलो श्रीमंत आहे असं दाखवतो. घरी कोणी गेलं तर घरात काहीच नाही बघायला, आणि बघायला कोणी आलं तर हा निघून जातो, ती तोंड चुकून निघून जातो. असं का करता. शेवटी तुकोबारायानं प्रमाण दिलं की आम्ही जे आहे ते जे प्रमाण म्हणजे जे सत्य असतं. प्रमाण कशाकरता असतं की जे आपण सिद्धांत दिला आहे त्या सिद्धांताला दृष्टांत म्हणून प्रमाण आहे. माझा सिद्धांत कसा खरा आहे, हे कसं सत्य होतं ते ह्या प्रमाणानं. तसं मी कसं आहे हे प्रमाणानं सिद्ध करावं. तुम्ही स्वतःला काहीतरी वाजवी दाखवण्यापेक्षा प्रमाणसिद्धतेनं दाखवा. असंच केलं तर ठीक आहे, नाहीतर निष्करण लोकाला फसवू नये. त्यामुळं लोक फसली तर कधी ना कधी तर तुमचं खोटेपणा उघडा पडेलच. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.